हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। पाकिस्तान सोबत फक्त दहशतवादावरती चर्चा होईल। पीओके संदर्भात पाक सोबत द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा। तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतलेत, आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना अद्दल घडवली, हाच आमचा धर्म। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। गेल्या 48 तासामध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक मोठा दणका। देशातील 9 विमानतळांवरती काम पाहणाऱ्या सेलेबी कंपनीचं कंत्राट केलं रद्द। सिंधू करार स्थगितच राहणार। पाकिस्तानकडनं दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करारावरती स्थगिती। पाण्यासाठी लोटांगण घातलेल्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्र्यांचे खडेबोल। भारतात आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवा। डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला। तर टॅरिफ संदर्भात भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही केला दावा। सपाचे खासदार रामगोपाल यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य। जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे यादव सापडले वादात। माओवादी विरोधी मोहिमेत जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली भेट। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी साधला संवाद। महायुती म्हणून पालिकेच्या निवडणुका एकत्रित लढणार। काही ठिकाणी अडचण आली तर वेगळा निर्णय, मात्र टोकाची टीका नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। आणि छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरात मोठा दरोडा। अमेरिकेला गेलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातनं 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लांबवली। दरोडेखोरांचा शोध सुरू।